तुम्हाला करता आली पाहिजे, तुम्हाला करता आली पाहिजे. बोलूयात आपण दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. महत्वाची मॅच दोन्ही टीमच्या माध्यमातून क्वालिफायची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. वाघाची वाडी बनाम निमोरे या टीमच्या माध्यमातून वरचा टप्पा अगदी खोदून काढले. बॉलला इष्ट कव्हर चेंडूला गॅदर केलं जातं आणि तेवढी चांगली फेकी देखील केली जाते. एक धावेचं अंतर पूर्ण केलं जाते. सलामीची जोडी आपण पाहू शकाल. कैलास आणि त्याच्या समवेत आपण पाहू शकाल निलेश अशी सलामीची जोडी. तर ते एका साईडने विचार केला तर वाघाची वाडी टीमचा एक हुकमी एक्का ज्याने आजच्या दिवसामध्ये एकही फलंदाजाने या गोलंदाजाला षटकार ठोकला नाहीये. असा एकमात्र गोलंदाज अविनाश वाघ पुन्हा एकदा स्वतःच्या नावाचा डंका वाजवणार का या मॅच मध्ये देखील पाहावं लागेल. यावेळेस बॅटला स्पर्श आणि इथून महत्वाचा विकेट. कष्ट हा उंबरठ्यावरचा दिवा असतो मित्रांनो, ज्याने वर्तमान आणि भविष्यामध्ये दोन्हीकडे प्रकाशच पडत असतो. हे मात्र अविनाश चांगली गोलंदाजी. अविनाश वाघचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. काय गोलंदाजी आहे, अगदी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी आतापर्यंत या शृंखलेमध्ये राहिले. पुन्हा एकदा खोलवरचा टप्पा अगदी चेंडूला सन्मान दिलं. एकच धाव. चांगला चेंडू होता. अगदी ब्लॉक होल मध्ये चेंडू फेकला होता. क्रिकेटमध्ये नेहमी दोन गोष्टीचा सन्मान केला जातोय. एक म्हणजे वारकर आणि दुसरा म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर. या दोन गोष्टीचा नेहमी सन्मान केला जातो आणि अंकुशच्या माध्यमातून एक चांगला चेंडूची फेकी करत असताना गोलंदाजी मार करते. आतापर्यंत 2 धावा फलकावरती ऍड आहेत. यावेळेस पुन्हा फटका फसला आहे. स्वतः गोलंदाज चेंडूवरती येतील आणि इथून पकडला जाईल. संपवलाय फलंदाजाचा खेळ. नाही बसणार धावसंख्येला मेल. काय चाललंय मित्रांनो, क्रिकेटचा हा रंगतदार आणि रंगतदार खेळ खेळली जाईल. गोखणारी गोलंदाजी केले ती मात्र या आजच्या रात्रीमधल्या अंतिम मॅच मध्ये सुद्धा ती गोलंदाजी कायम आहे. एकही फलंदाजाने या गोलंदाजाला षटकार ठोकला नाहीये. हे विशेष आहे आणि पुन्हा एकदा गोखणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी. अजून ती सर्रार चेंडू परंतु यावेळेस कुठेतरी लाईन भरकटली गेली. वेगावरती नियंत्रण नाहीये आणि इथून एक धाव ऍड होईल मुंबई टीमच्या अकाउंट मध्ये आणि सांघिक धावसंख्या 3 या 11 वरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा खोलवरचा टप्पा चेंडूला नावीस केला. थोडस बंब इलाज दरम्यान दुसऱ्या धावीसाठी निघाले आहे. चांगली फेकी. 2 धावीचं अंतर पूर्ण आणि 2 धावीच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल ती 5 या 11 वरती. 5 धावा. थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहिलं. महत्वाची मॅच आहे. चुकीला कधीच क्रिकेटमध्ये माफी नसते. छोट्या छोट्या चुकावरती तुम्हाला मात करावी लागेल. जर का तुम्हाला ट्रॉफी पर्यंतचा मार्ग सुकर करायचा असेल तर ते करावं लागेल. अकुटप्पाचा बॉल होता. हुक करायचा होता. बॅटच्या रडारवरती बरोबर चेंडू आला नाहीये परंतु याच दरम्यान 2 धावीचं अंतर पूर्ण केलं आणि आमच्या ऑफिशियल पंच प्रभाकर देशमुख यांनी सांगितलं की मात्र इथून पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण 7 धावा पाहतोय.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय मित्रांनो. दुःखावरती जर कुणी सुंक मारण्याचं काम करतंय ना मित्रांनो, तर ते संगीत करतंय. तर ऐकूया आपण डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. फक्त अविनाश, काय काय जेवढे कौतुक करावं तेवढे कमी या खेळाडूचं. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून दिलाय या गोलंदाजाने. मागच्या मॅचचा हिरो आहे, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे. आणि याही मॅच मध्ये चांगली कामगिरी करत असताना आपल्या गावासाठी आणि स्वतःसाठी आपल्या टीमला मात्र एका चांगल्या स्थितीमध्ये आहे आतापर्यंत जर विचार केला तर. हा सुद्धा तेज करणारा फटका आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात. चांगलं क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इथून काय क्षेत्ररक्षण पाहतोय आपण, जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अगदी माहिती लंगडतायत, धावू शकत नाहीत, अगदी तिथंच सूर मारली आणि आपल्या टीमला एक पुन्हा एकदा विकेट मिळवून दिला या गोलंदाजाने अंकुश वाघ यांनी. धावा पार. या बॉलवरती आला एक चौकार. मित्रांनो, रुजण्याआधी भिजावं लागतं आणि चमकण्याआधी याला झिजावं लागतं. आपल्या धाबा धावसलकावरती निंबोडे टीम मात्र इथे चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहू शकाल. 2 ओव्हरची मॅच आहे आणि इथून मात्र चांगली स्थितीमध्ये आपण निंबोडे टीमला पाहतोय. 2 षटकांचा मित्रांनो खेळ समाप्त झाला आणि 2 षटकानंतर धावसलकावरती आपण पाहतोय त्या 18 धावा 19 धावीची गरज आहे.
या 19 धावा होणार की मात्र रोखल्या जाणार हे मात्र आपण पाहणार आहोत डीजेच्या एक सुमधुर संगीतानंतर. थँक्यू. झाले पहिल्या सत्रामध्ये वाघाचीवाडी टीमच्या गोलंदाजावरती आणि त्याचे उत्तर देण्यासाठी मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर झाले. अविनाश आणि त्याच्या समवेत ज्ञानेश्वरला आपण पाहू शकाल. तुमच्यावरती झालेल्या आक्रमणाचा बदला हा नेहमी लढाई करून नाहीये तर चांगला खेळ करून द्यावा लागतो आणि तो चांगला खेळ करून दाखवण्यासाठी ही सलामीची जोडी ज्ञानेश्वर आणि अविनाश वाघला आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्क वरती डावखुरा गोलंदाज अगदी मलिंग स्टाईल गोलंदाजी करणारा गोलंदाज रोहनला आपण पाहू शकाल. पहिलाच बॉल अगदी कार्तिकच्या मदतीने चेंडूला ट्रॅव्हर्स केलाय. चांगले क्षेत्ररक्षण याच दरम्यान एकच धावेचे अंतर पूर्ण आणि एक धावेच्या बरोबरीने पहिल्याच बॉलवरती अकाउंट ओपन केलंय. या गोलंदाजाने देखील आजच्या या रात्रीमध्ये अफरातीन गोलंदाजी केले. अगदी मोठ्या मोठ्या फलंदाजांना त्याने बाद केले आणि आता महत्वाची मॅच आहे आणि या महत्वाच्या मॅच मध्ये मात्र या गोलंदाजाला चांगली कामगिरी करावी लागेल. रोहन नाईकला ते कार्य करावं लागेल. आपल्या टीमला जर मॅच जिंकायची असेल तर मात्र ते कार्य करावं लागेल. या सलामीवीरांना रोखावं लागेल. 19 धावा करण्यापासून वाघाचीवाडी टीमला रोखावं लागेल. यावेळेस पायडसीचा फटका संघर्षाचा शंखनाद करत चिनू निघून चालला परंतु डीपला क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि याच दरम्यान 2 धावेचे अंतर पूर्ण. अगदी पायडसीचा फटका 2 धावा अंकुशला मिळतील अविनाशला मिळतील आणि 2 धावा वाघाचीवाडी टीमला मिळतील. सांघिक धावसंख्या 3 या आकड्यावरती पोहोचली जाते. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला मैदानाच्या आतमध्ये. हा फटका गॅप मध्ये चेंडूला ढकललाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत परंतु चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे जमिनीला आग लावत निघून चालला. बॉल या बॉलवरती आला चौकार. फलंदाज चांगली गोलंदाजी करत होता परंतु समोर फलंदाज देखील चांगली फलंदाजी करतोय. परिस्थिती कशी आहे हे महत्वाचं नसतं, तुमचा निर्धार किती ठाम आहे जिंकण्यासाठी हे महत्वाचं असतं. खेळामध्ये जर समोरच्याचा तुम्हाला अभ्यास असेल ना तर खेळामध्ये तुमचा पराभव कधीच होत नसतो. हेच मात्र
हा फलंदाज सांगत असताना या बॉलवरती एक मोठा फटका खेळतोय आणि या बॉलवरती आपण पाहू शकाल चला तिथे प्रेक्षक आहेत तिथे दादा तिथे चार ना चौकार चार धावा मिळतील अविनाशला आणि वाघाचीवाडी टीमला चांगली बॅटिंग 11 धावा ऑस्ट्रेलियाच्या बाहेर लाईन भटकली गेले आणि इथून मात्र नशिबाचा आलेला चौकार 5 धावा मिळतील आणि या 5 धावेच्या बरोबर रेसांनी धावसंख्या पोहोचेल ती मात्र 16 या 11 वरती ज्या गोलंदाजामध्ये आग ओकणारी गोलंदाजी केली होती प्रत्येक फलंदाजाला अगदी बाद करण्यात यशस्वी ठरले होते परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये कुठेतरी खूप महागडा ठरतोय आणि या आतापर्यंत षटकामध्ये 16 धावा खर्च करतोय हा गोलंदाज 16 धावा म्हणजे अजूनही 3 धावीची गरज वाघाची वाली टीम नक्कीच विजयाकडे वाटचाल करत असताना आपण पाहू शकाल अगदी पैसा वसूल मॅच वाटलं होतं की निंबोली टीम संघर्ष करेल कारण रोहन नाईकचा गोलंदाजी आपण मागच्या काही मॅच मध्ये पाहिली आणि रिवर्सचा फटका अगदी अंमलात आलाय अति घाई संकटात घेऊन जाईल दुधारी तलवारचा वापर कटी तो सामने वालों की गर्दन नहीं तो अपनी तलवार से अपनी गर्दन कटने में कभी देर नहीं लगती दोस्तों आणि तेच आपण पाहिलं इथे मात्र फलंदाज बाद झाले चांगली फलंदाजी करत होते फलंदाज परंतु अति घाई आणि संकटात घेऊन गेले काठी तुझला अरे टोसीला हजारो लाखो काठी तुझला तू त्याच्याही आरपार हो करेल कुवत तुझीच तुझला तू विजयाचा हकदार तर हो विजयाचा हकदार तर हो कारण जखमी होऊन सुद्धा हा फलंदाज या मैदानावरती किल्ला लढवतो आणि पुन्हा एकदा आपल्या टीमला गरज असताना हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय इथून आतील आणि इथे मात्र फलंदाज बाद झालेत अजूनही खेळ संपला नाहीये अजूनही कुणी जिंकलेलं नाहीये आणि अजूनही कुणी हरलेला नाहीये येणारे असतील मित्रांनो 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे नंतर खेळाय खरा फटका आणि आता सध्या स्थिती अशी आहे की येणारे 6 चेंडू आणि 3 धावीची गरज आहे गोलंदाजी मार्कवरती आता मात्र
निलेशला आपण पाहू शकाल 3 धावांचा बचाव करायचा आहे. अगदी स्लिक केला चिमला क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि इथून फलंदाज बाद झाले. काय मॅच आहे, पैसा वसुली मॅच आहे, अगदी हृदयाचे ठेके चुकवणारी मॅच आहे. प्रत्येक क्रीडा रसिकांची मने जिंकणारी ही मॅच आहे. सामना कोणी जिंको कोणी हारो, मात्र विजय हा नक्कीच क्रिकेटचा होईल. प्रत्येक दिवस येतो, प्रत्येक दिवस जातो, परंतु मैदानात आलेल्या प्रेक्षकांना ना मित्रांनो असा आणि असा आणि असाच सामना पाहायचा असो. येणारे 5 चेंडू आणि इथून 3 धावीची गरज, अविनाशने खेळलेला तो खरा फटका आणि त्यानंतर आलेला इथपर्यंतची मॅच आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट आहे मित्रांनो. 5 चेंडू 3 ची गरज. काय मॅच पाहायला मिळते आजच्या रात्री मधली ही मात्र अंतिम मॅच. आहे निलेश गोलंदाजी मार्क वरती सज्ज असताना 3 धावीची गरज आहे आणि आणखी दोन्ही टीम साठी महत्वाची मॅच आहे. जर पाहिलं तर 8 चेंडू मध्ये 3 धावीची गरज होती. तदनंतर मात्र अविनाशने केलेला तो खरा फटका आणि इथून 6 चेंडू आणि 3 ची गरज होती आणि पहिल्याच बॉलवरती निलेशने विकेट मिळवून दिलाय. आता समीकरण आहे 5 चेंडू आणि 3 ची गरज. काय झेल आहे, काय झेल आहे, अजूनही मॅच संपली नाहीये. अगदी हवेमध्ये सूर घेतली आणि एका हाताने हा झेल कॅरी केलाय. 3 चेंडू मित्रांनो, 4 चेंडू आणि 3 ची गरज. मॅच संपेल, परंतु निंबोरे टीमने अजूनही सामना सोडलेला नाहीये. तुमच्या खेळामध्ये नेहमी धारदारपणा आणि तिखटपणा ठेवा. समोर कोणी असो, दारूची भीती आणि तिखटाची चव आणि त्याचा ठसका ना विरोधकाला लागला पाहिजे आणि तोच ठसका मात्र इथे निंबोरी टीम देत असताना वाघाच्या वाडी टीमला आपण पाहतोय. 4 चेंडू आणि इथून मात्र 3 ची गरज. इथून अजून एक निर्धाव बॉल, अजून एक निर्धाव बॉल. काय गोलंदाजी आहे निलेश नाईक यांची. 3 चेंडू आणि 3 ची गरज. कंपल्सरी चेसिंग सामना. आता मात्र दोन्ही टीम इथून आयसीयू मध्ये दाखल झाल्यात. कोण जिंकेल कोण हारेल हे सांगणं थोडंसं अवघड झालंय. मॅच कशी असावी तर मॅच अशी असावी, अगदी महत्वाची मॅच. जे प्रेक्षक इथे उपस्थित आहेत त्या सर्व प्रेक्षकांची मात्र मने जिंकली जात आहेत. पुढे सरसावलेत, बीट झालेत, 1 धाव तर पूर्ण होईल. 2 चेंडू आणि आता मात्र 2 धावीची गरज. 2 चेंडू 2 धावीची गरज. अविनाश वाघ जर काही मॅच गमावली तर मात्र आजच्या रात्रीमध्ये झोपणार नाहीये हे सांगणं वेगळं ठरणार नाहीये. एक खरा फटका आणि त्या खरा फटक्यानंतर ही 1 धाव. मॅचचे चित्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 चेंडू आणि 2 ची गरज. 2 विकेट, 2 पहिलाच विकेट, तिसरा डॉट आहे, तिसरा डॉट, चौथा 1. बिग बॉल असेल. 2 चेंडू आणि 2 ची गरज आहे. अगदी दोन्ही टीमचे पाठीराख्यांचे हृदयाचे ठेके इथून वाढले जातात. दोन्ही टीम आयसीयू मध्ये दाखल झालेत. अगदी पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते. अजून किती मात्र 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावीसाठी निघाले आहे फलंदाज बाद. 1 चेंडू आणि 1 धावीची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो. काय मॅच पाहायला मिळते, अगदी पैसा वसूल मॅच.
दोन्ही टीमच्या माध्यमातून अप्रतिम संघर्ष पाहायला मिळतोय. इथून मात्र तुमचा दुसरा तिसरा कुणावरती विश्वास असो अथवा नसो, तुमचा स्वतःवरती विश्वास जेव्हा असतो ना, तेव्हा दस्तर खुद्द ब्रह्मविधाता सुद्धा तुमचा पराभव करू शकत नाहीये, तुम्हाला रोखू शकत नाहीये. तर पाहूया कुठल्या टीमचा स्वतःवरती विश्वास आहे. एक चेंडू आणि एका धावेची गरज आहे. अविनाश वाघ नक्कीच डोक्यावरती हात ठेवलेत, विचार करतोय की काय झालं, काय घडलं, माझ्या डोक्यामध्ये काय विचारायला लागली. तो रिव्हर्सचा फटका खेळला आणि समीकरणात आहे मित्रांनो, एक चेंडू आणि एका धावेची गरज आहे. विचार करतायत निमोरे टीम, प्लॅनिंग करतायत की कशा पद्धतीने हा चेंडू फेकायचा, त्यावरती क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने सजवायचं आणि एका धावेपासून रोखायचं. अगदी पैसा वसूल मॅच. जे प्रेक्षक, काही प्रेक्षक अगदी मोजके प्रेक्षक मॅच पाहत असतील ना, तर त्यांना विश्वास बसणार नाहीये. जे वाघाची वाडी टीमचे प्रेक्षक जर का पहिली ओर ज्यांनी पाहिली असेल, तर त्यांच्याही डोळ्यावरती विश्वास बसणार नाहीये की घडलं काय. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या, पहिल्या 4 चेंडूवरती 16 धावा आल्या आणि 8 चेंडूमध्ये 3 धावेची गरज होती. एक खरा फटका आणि सामन्याचं चित्र पलटलं गेलं. गोलंदाजी मार्कवरती निलेशला आपण पाहतोय, ज्याने संपूर्ण मॅचचं चित्र बदलवलंय, स्वतःवरती आत्मविश्वास ठेवलाय. आत्मविश्वास अशी शक्ती आहे मित्रांनो, जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरावरती पोहोचवत असते आणि तोच आत्मविश्वास आता मात्र या गोलंदाजाकडे पाहायला मिळतोय. एक चेंडू आणि एका धावेची गरज. एक चेंडू एका धावेची गरज. प्रत्येक प्रेक्षकांची मनं लागलेत, सर्व प्रेक्षक मात्र उभे राहिलेत. परंतु वाघाची वाडी टीम विचार करते की घडलं काय, नेमकं घडलं काय, चुका कुठे झाल्या. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेट आहे. जोपर्यंत अंतिम धाव निघत नाहीये तोपर्यंत विजय कुठलीही टीम करत नाहीये. विजय टीमचं अभिनंदन आणि पराभूत टीमचं गोडसं कौतुक. काय मॅच होती, अगदी वाघाच्या वाडी टीमच्या बाजूने मॅच होती, परंतु अंतिम षटकामध्ये अगदी निमोरी